हॅलो फ्रेंड्स, मग ठीक आहात? तर कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितले कोप्लॅनॅरिटी व्हेक्टरचा एक थेरम, एक पार्ट, राईट? कशाबद्दल? कोप्लॅनॅरिटी थेरम नंबर फर्स्ट, पार्ट नंबर फर्स्ट. कसं लक्षात घेणार बरं हे? आजचाही थेरम हाच आहे. यांना आणखी काय काय म्हणतात? लिनियर कॉम्बिनेशनचा थेरम. लिनियर कॉम्बिनेशनचा थेरम. The theorems depends upon the linear combination, as well as we can call this one also coplanarity theorem. But this one theoretical part is the first one part. Okay, this one part is the first one part. How we will understand the given question depend upon this first one part, or now today's part is a separation. How we will make, कैसे करना चाहिए सेपरेशन? सेपरेशन करने के लिए आप ध्यान लगाएंगे आज का स्टेटमेंट और कल का स्टेटमेंट आपको अच्छे से समझ में आ सकता. क्यों आ सकता? उसमें एक पार्ट है, देखो कल के थ्योरम में, कल का रिवीजन ले रहा. हाँ, जो बच्चे कल का पीरियड नहीं दे सके कुछ रीजन की वजह से, वह बच्चे पहले मैथ्स इज लाइफ लेक्चर नंबर 3, वेक्टर लेक्चर नंबर 3 पहले YouTube पे क्लिक करो, टाइप करो, देख लो अच्छी तरह से ध्यान लगा के, और थर्ड वन लेक्चर देखना, फिर से थर्ड वन लेक्चर देखना. प्योरली 100% आपको समझ में आ सकता. आता ये आता, मगर थर्ड वन लेक्चर बिना देखे डायरेक्टली मेरा आज का लेक्चर देखेंगे तो आपको हार्ड लगने वाला आहे. मित्रांनो, हे मात्र गोष्ट लक्षात ठेवावं लागल. हा, मी बार बार बोलायलो, लेक्चर नंबर प्रीवियस तुमचं पाहणं क्लिअर कट असणं मस्ट बी. आणि जर समजा तुम्ही तसं केलं नाही, डायरेक्टली माझं आजचं लेक्चर ओपन केलं तर नाही कळू शकणार. ते कसं बोलायलो बघा, कालचा जो थेरम होता लिनियर कॉम्बिनेशनचा थेरम होता, त्यालाच काही लोक काय म्हणतात? कोप्लॅनॅरिटी थेरम. हा फर्स्ट पार्ट होता. कसं ओळखणार? कालच्या थेरम मध्ये ए बार अँड बी बार असं वाक्य होतं. आजच्या थेरम मध्ये इथं थोडासा बदल होईल. काय बदल होईल? हा जो पार्ट आहे ए बार अँड बी बार अँड सी बार, मुद्दामून दोनदा अँड टाकलंय मी. यस, is a particular reason how to identify today's theorem and the previous theorem. If any one of the theorem will ask in the exam how to write, how to identify at first, if mainly two vector is in the linear combination with r bar, what we have proved that x a bar plus y b bar is equal to r bar. Okay, or replacing these two scalars, t1 a bar plus t2 b bar is equal to r bar. It's a linear combination depends upon the two vectors. Are you agree with me? आपणाला सगळ्यांना समजते ना? हा, आजच्या थेरम मध्ये मी कालचं स्टेटमेंट लिहिणार, सगळं काही लिहिणार, आणि कालच्या स्टेटमेंट मध्ये आजच्या स्टेटमेंट मध्ये आधी कंपॅरिझन देणार. बऱ्याच स्टुडंट्सला हेच कळत नाही कोणत्या थेरमचा आन्सर कसं लिहावं. एकदम सोपं आहे मित्रांनो. आजचा स्टेटमेंट तेवढं लिहायलो बघा. हा स्टेटमेंटचा भाग लिहिताना कसं लिहायलो? स्टेटमेंट कसं आहे बघा. स्टेटमेंट इफ हे थोडंसं
क्लीन करतो. इफ ए बार बी बार अँड सी बार. काल कसं होतं? इफ ए बार अँड बी बार असे दोनच दिलं होतं. आय एम राईट? कळते? तर इथं आता काय म्हणायलो? ए बार कॉमा बी बार अँड सी बार आर दी three non-zero non-collinear vector. कधी कोलिनियर देतील, समटाइम्स नॉन कोप्लॅनर पण देतील. हा पॉइंट तुम्हाला कळला पाहिजे. इथं कसं होतं? इफ ए बार अँड बी बार आर नॉन झिरो झिरो नसलेले नॉन कोलिनियर वेक्टर्स. राईट? असं वाक्य होतं. इथं 3 आहेत, इथं 2 आहेत. 2 दिलं तर कसं प्रूव्ह करायचं काल बघितलंय, ह्याची आठवण करून द्यायला बार बार. आता 3 दिलं तर आजच्या सारखा प्रूफ द्यायचंय, हे तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. नॉन झिरो नॉन कोलिनियर वेक्टर्स अँड आर बार इज अ, कालही तेच वाक्य वापरले. इथं काय म्हणलंय? अँड आर बार इज अ लिनियर कॉम्बिनेशन विथ देम कुणासाठी होता? ए बार आणि बी बार. इथेही तेच वाक्य वापरायलो. आर बार इज अ लिनियर कॉम्बिनेशन विथ देम कुणासाठी वापरायलो? ए बार बी बार सी बार. देखो, कल का थ्योरम और आज का थ्योरम, yesterday's theoretical part and today's theoretical part, what is the difference in between them? पहले आपको ये सोचना चाहिए, कल के theoretical part में आज के theoretical part में बस इतना ही डिफरेंस है. linear combination, R bar is a linear combination with them. Then it represents R bar is equal to x a bar plus y b bar plus z c bar. खत्म. ये हो गया स्टेटमेंट अपना. पहले स्टेटमेंट देख लो, देख लिया आप? ओके. ये है प्रूव करना है अपने को, हेच प्रूव करायचंय. केव्हा या ठिकाणी T1 y च्या जागी T2 z च्या जागी T3 असेही टर्म्स देऊ शकतो. ऑर्डर इट में भी काही पण देऊ दे यार. ज्यांच्यावरती बार नाही दिलेलं आहे, वेक्टर नाही इंडिकेट केलं, त्या ठिकाणी आपण जे काही देईल त्याला काय काउंट करणार, काय कॉल करणार? स्केलार. काय म्हणणार? स्केलार. हे T1 T2 T3 बोर्ड टेक्स्ट मध्ये, सीबीएसई बोर्ड टेक्स्ट मध्ये किंवा स्टेट बोर्ड टेक्स्ट मध्ये सीबीएसई ला एक्स वाय झेड दिले, तर स्टेट बोर्डला मात्र T1 T2 T3 दिले. काही जरी दिलं तरी आपण नाही घाबरणार आता. तर या ठिकाणचा जो पॉइंट आहे तो पॉइंट मी T1 T2 T3 नी आज शो करणार. काय नाही घाबरणार तुम्ही लोक. तर याला प्रूव्ह करण्यासाठी दिस वन थेरोटिकल पार्ट, हाऊ वी कॅन प्रूव्ह हिअर. पहिल्यांदा मी काय काढतो बघा, एक क्यूबाइड काढल्यासारखं 3D क्यूबाइड काढतो किंवा क्यूब काढतो. क्यूबाइड काढलात तरी चालेल, क्यूब काढलात तरी चालेल, कुणी रॉंग नाही म्हणू शकणार. क्यूब कसं असतं, नीट व्यवस्थित जर बघितलं, हे क्यूब आहे पोरांनो. कसं काढायलो? ज्यांना कुणाला क्यूब काढायची सवय नाही म्हणजे प्रॅक्टिस नाही, त्या विद्यार्थ्यांनी क्यूब काढताना माझ्याकडे लक्ष द्या. बऱ्याच स्टुडंटला जमत नाही. एक फ्रेम काढलो मी, स्क्वेअर टाईप फ्रेम, याच्या मध्यभागामध्ये दुसरं एक फ्रेम काढायलो. माझ्याकडे काही स्केल नसते, तुमच्याकडे स्केल इन्स्ट्रुमेंट्स वगैरे वगैरे असतात, त्याच्यामुळे तुम्ही लाईन्स फार क्लिअर कट मारता. हा 12चे विद्यार्थी, त्यामुळं लाईन्स क्लिअर कट म्हणजे काय, स्केल ठेवून मारा. माझ्यासारखी जिगजागी नका येऊ देऊ, नाही ते तुम्हाला कळेल. परत हा जो पॉइंट आहे हा झाला क्यूबचा, किंवा तुम्ही क्यूबाइड म्हणलं तर थोडंसं असं
रेक्टेंगल सारखं असतं. हे क्युबाईड, जसं की आपली ब्रिक्स वगैरे किंवा आग पेटीची साईज, हे सगळं हे क्युबाईडचा पार्ट. हे जरी काढलात तरी चालेल, क्यूब काढलात तरी चालेल. हे क्यूबचे 3D एजेस जे आहेत, मी थोडस समोर घ्यायला बघा. दिसते ना तुम्हाला? नक्की? हा, हे समोर घ्यायला झालं. एवढा थेरॉटिकल पार्ट झाल्याबरोबर आपल्याला उद्याचं एक छोटासा लेक्चर लागेल. लगेच न्यूमेरिकल्स तयार होतील. आपल्याच लेक्चरमध्ये आपल्याला आपल्या टायमिंग मध्येच पाहिजे तेवढेच प्रॉब्लेम घ्यायचे आपल्याला. तर त्याच्यासाठी तुम्हाला रेडी राहावं लागेल. तर प्रॉब्लेम घेण्याची ह्या युट्यूबवरची मेथड थोडी अलग आहे. मी काय करायलो ते तुम्हाला मी उद्याला व्यवस्थित समजावून सांगत. तर ह्या एक्स ऍक्सिसला मी हे एक्स ऍक्सिस समजायलो. ज्या ठिकाणी क्यूब आपला इंटरसेक्ट करायला आहे तिथं ए पॉइंट घेतो. ह्या एक्स ऍक्सिसच्या बाबतीत मी याला ए बार असं म्हणणार. त्यांना जे वेक्टर 3 दिले, एकाला मी ए बार म्हणलो, तर दुसऱ्याला मी वाय ऍक्सिस म्हणणार आणि याला बी बार असं इंडिकेट करणार. तिसऱ्याला मी झेड ऍक्सिस म्हणणार, याला सी बार मी इंडिकेट करणार. ज्या ज्या ठिकाणी क्यूब आपला इंटरसेक्ट केलेला है, जिस जगह पे क्यूब इंटरसेक्ट करे वाला है, वहां पे हम एक इंडिकेशन पॉइंट इंडिकेट कर रहे, ए बी सी. ओके, अगेन जहां पे कॉर्नर पॉइंट आते हैं क्यूबचे ज्या ठिकाणी कॉर्नर पॉइंट यायले तिथे एक नाव देऊत आपण यम, हे एन, या ठिकाणी पी, या ठिकाणी आर. सगळे पॉइंट देणं झालं मित्रांनो. आता मी काय काय कन्सिडर केलं होतं प्रूफ साठी तेवढा भाग इथं सांगतो बघा. आता काय काय कन्सिडर केलं होतं. फ्रॉम डायग्राम काय म्हणणार आपण, लेट ओ एक्स इज इक्वल टू ए बार, ओ वाय इज इक्वल टू बी बार, and ओ झेड बार इज इक्वल टू सी बार. ह्या सगळ्या तिन्ही ऍक्सिस बद्दलच्या डायरेक्शन बद्दल एक एक वेक्टर आपण कन्सिडर केले. ओके, तर मला एकाबद्दल बोलायचंय बघा. ओ ए ह्या ओ एक्स नावाच्या वेक्टर वर आलाय. काल हा पॉइंट झालाय. ओ ए ला जर ओ एक्स पासून सेपरेट केलं, ओ एक्स आणि ओ ए मध्ये पॅरलल कंडिशन यायली, राईट. म्हणून इथं लिहितानाच काय म्हणणार, ओ एक्स किंवा ओ ए बार इज कोलिनियर विथ कुणासोबत. हा, बोला कॅमेरा मधून कसं बोलावं सर. ओ ए इज कोलिनियर विथ ओ एक्स बार, त्याच्यावरच आहे ना तो. मग याला लिहिताना ओ ए बार इज इक्वल टू एक्स टाइम्स ऑफ ओ एक्स बार. ओ एक्स बार कारण हे एकमेकांना पॅरलल आहेत, कोलिनियर आहेत. वेअर एक्स इज स्केलार. सर तुम्ही थेरम मध्ये T1, T2, T3 घेतलंय, म्हणून मी पण इथं काय करणार, T1, वेअर T1 इज स्केलार. तुम्हाला कळावं, हा मुद्दा महत्वाचा आहे म्हणून मी असं लिहिले. याला नाव देऊन किंवा यांच्या व्हॅल्यू लिहून ओ ए बार इज इक्वल टू T1. ओ एक्स ची व्हॅल्यू ए बार होती, ए बार, याला 1 नाव देऊ. ओके, परत आणखी काय म्हणता येईल दुसऱ्या ऍक्सिस बद्दल. ओ बी बार इज द कोलिनियर विथ ओ वाय बार. फिनिश. ओ बी बार इज कोलिनियर विथ ओ वाय बार. म्हणून ओ बी बार इज इक्वल टू वाय ओ वाय बार. का बरं, वाय हे स्केलर लिहायचंय आपल्याला, वाय बद्दल घ्यायचंच नाही. T2 वेअर इथं काय कशाबद्दल लिहायला होता, T2 इज स्केलर. हा पार्ट झाला. परत आणखी काय म्हणणार आपण, ओबी बारला ओबी बार इज इक्वल टू T2 ला T2,
ओ वाय बारची व्हॅल्यू आपल्याकडे काय बी बार, याला नाव देऊ इक्वेशन नंबर 2. आता थर्ड वन एक पार्ट रिमाइंड आहे, तो तुम्हाला लक्षात राहिलेला असेल, येत असेल. ओ सी बार इज द कोलिनियर विथ ओ झेड बार, म्हणून ओ सी बार इज इक्वल टू किंवा सिमिलरली हा शब्द देऊत आपण. सिमिलरली ओ सी बार इज इक्वल टू झेड ओ झेड बार, किंवा झेडच्या जागी आपण स्केलर म्हणून काय वापरणार, थेरम मध्ये जे दिले ते, वेअर इथं काय लिहिता येईल आपल्याला, T3 इज अ स्केलर. मित्रांनो हे 3 स्टेप मी लिहिले, त्या 3 स्टेप मध्ये कसली डाऊट नाहीत का बघा. बस या 3 स्टेप वर इथं एक नाव देऊन टाकूत आपण. ओ सी बार इज इक्वल टू T3 ला T3, ओ झेड बार ची व्हॅल्यू सी बार आहे, हे सी बार इज अ इक्वेशन नंबर, याला नंबर देऊन टाकलं 3. हे 3 इक्वेशन वर हा पार्ट ठरलेला आहे. आता मला पुढच्या भागासाठी हा भाग मिटवावा लागेल. आधी व्यवस्थित बघून घ्या. बघून घेतलात म्हणजे काय होईल, सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. मी हे मिटून टाकणार. पुढचा भाग स्टेटमेंट सहित मिटवायलो. हे इक्वेशन 1 2 3 मात्र ठेवणार, याला उडवणार नाही. आता तिसरा एक पार्ट मला सांगायचा आहे आणखी. तिसरा कोणता पार्ट, हे 1 2 3 तर झाले, तिसरा आणि दुसरा कोणता आहे, हे एकच पार्ट झाला. आता दुसरा पार्ट कोणता आहे तो मिटून टाकून पुढचा भाग सांगणार. काय करायचं दुसऱ्या पार्ट मध्ये हे बघून घेतलं ना तुम्ही. एस 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 क्लिअर आहे, क्लिअर आहे. तर या ठिकाणचा जो पॉइंट आहे हा मी एक वेक्टर ड्रॉ करणार. डायरेक्शन आहे मुलांनो, आर बार इंडिकेट करणार. आता समजा तुम्ही कुठल्याही क्यूब मध्ये मध्यभागात जर एखादा वेक्टर धरला, हा प्रत्येक प्लेनला, याला किती प्लेन आहेत आता क्यूब म्हणल्याच्या नंतर 6 प्लेन्स आर देयर है का. राइट लेफ्ट फ्रंट बॅक 4 झाले, अप्पर लोअर 6 झाले. 6 सरफेसेस आहेत, म्हणून तो पॉइंट फार महत्वाचा आहे. 6 सरफेसेसला तुम्हाला मी 6 सरफेसेस बोललो राईट. काही जणांना थोडासा इथं पॉइंट आहे, 8 सरफेसेस, 8 प्लेन फॉर्म होतात. हे 8 प्लेन कोणते तिथं गेल्याच्या नंतर लक्षात येईल. बघा आता क्यूबचा हा कॉर्नर पॉइंट आणि हा खालचा कॉर्नर पॉइंट जर जोडला तर एक प्लेन तयार व्हायला क्यूबच्या मध्ये. परत हा क्यूबचा कॉर्नर पॉइंट, हा क्यूबचा कॉर्नर पॉइंट जोडला तर एक प्लेन मध्यभागात तयार व्हायला. होतोय का समजतंय का तुम्हाला, की प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवू का. प्रॅक्टिकली दाखवण्याची जरूरत नाही ना. ओके, जर समजा प्रॅक्टिकली म्हणत असाल तर मला प्रॅक्टिकली माझ्या डायग्राम मध्ये दाखवता येईल, मी दाखवू शकतो. बघा आता सेकंड वन पार्ट कोणता होता, हे फर्स्ट वन एक पार्ट झाला, आणखी 2 पार्ट राहिले. हे सेकंड वन पार्ट आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव कन्सिडर्ड देअर ओपी बार, दॅट इज द आर बार. म्हणून हा जो मुद्दा आहे मी हे मिटवतो. पुढचा भाग आपल्याला प्रूफ सहित द्यायचा इथं. हा जो पॉइंट आहे आता लेट म्हणून काय करायचंय, लेट ओपी बार इज इक्वल टू आर बार. मग याला काय म्हणणार, मी कसं बोललो होतो, जे मध्यभागात हा वेक्टर ही पेन आहे तुमच्या क्यूब मध्ये किंवा क्युबॉइड मध्ये मध्यभागात जर धरला, 8च्या 8 प्लेनला ती पॅरलल असते. 8च्या 8 प्लेन वर ती नक्कीच लाय झालेली असते, असं माझं म्हणणं आहे. म्हणून आर बार हे इज कोप्लॅनर विथ ए बार बी बार अँड सी बार. लिहून टाकलो एक वाक्य. लेट म्हणून मध्ये लिहिलं आर बार इज इक्वल टू 3 चालेल. आर बार इज अ कोप्लॅनर हे त्याने स्टेटमेंट मध्येच दिले. स्टेटमेंट मध्ये आर बार इज अ लिनियर कॉम्बिनेशन विथ, लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे काय मग कोप्लॅनर. बस पॉइंट संपला. तर आता हा मुद्दा मी पुढे न्यायलो. पुढे नेत असताना मला आर ची व्हॅल्यू काढायची आहे. उद्देश काय, आपल्याला थेरम मध्ये काय म्हणलं होतं, आर बार इज इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार. हे शो करायचं आहे, आर ची व्हॅल्यू काढायची आहे. आरच्या मागे नाही लागायचं.
माग कुणाच्या लागायचं? फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू थिंक दॅट हाऊ टू कॅल्क्युलेट द आर इज इक्वल टू हाऊ टू कॅल्क्युलेट इन दिस वे. सी हिअर ना, पहिल्यांदा मी आधी अगोदर ओएम जोडणार. ओएम जर काढण्यात मी यशस्वी झालो, सक्सेस झालो. बघा आता ओ कडून एम कडे डायरेक्शन आहे आणि एम कडून पी कडे डायरेक्शन जर काढलो तर नक्कीच या दोघांची ऍडिशन म्हणजे थर्ड वन वेक्टर. कोण्या नियमानं? ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. दोन सारख्या डायरेक्शन in two series direction, sum is the third one direction. ओके, हे मीट व्हायला बघा इथं. म्हणून हा डायरेक्टेड पार्ट महत्वाचा आहे. म्हणून मी कुणाच्या मागे लागायलो आधी ओएम च्या. चलो बच्चों, ओएम के पीछे लगेंगे. ओएम हे कुणाचं नाव नाही बरं, नाहीतर एक्स वाय झेड समजाल तुम्ही. ओएम हे एक वेक्टर फॉर्म केलोय मी. आता इथं काय म्हणणार? जॉईंट ओएम. जॉईंट ओएम अगोदर, मग इथं डायरेक्शन कशी देतो? ओ हा ओरिजिनेटिंग वेक्टर आहे, हा ए पर्यंत येईल डायरेक्शन. ए कडून थोडीफार एक्स कडे जाईल आणि ए कडून एम कडे पण जाईल. ह्या दोघांची सम म्हणजे काय होईल? ओएम बार. निघाला बघा, ओएम च्या मागे लागलो होतो आपण. म्हणून इन ट्रायंगल ओ ए एम, कोणता ट्रायंगल? ओ ए एम बाय ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन काय सांगतो? ट्रायंगल लॉ दोन सारख्या डायरेक्शनची सम ओ ए बार प्लस ए एम बार इज इक्वल टू ओ एम बार. क्लिअर? बघा आता ओ एम बार, ओ ए ची व्हॅल्यू काय घेणार आपण? ओ ए इज इक्वल टू T1 ए बार प्लस एक वर्ण ओ एम ची व्हॅल्यू आपल्याकडे नाही, पण याच्या समोरील हा जर प्लेन घेतला ओ ए एम बी, अपोजिट साइड कशा असतील? इक्वल. इक्वल वेक्टर आहेत ते. म्हणून एम चीच व्हॅल्यू मी इथं काय लिहिणार? मी डायरेक्टली ओबी ची किंमत लिहून टाकणार T2 बी बार. इथं सीन्स म्हणून लिहित जा मुलांना. कोणाची व्हॅल्यू घेतला हो तुम्ही? ओ ए इज इक्वल टू T1 ए बार आणि एम इज इक्वल टू, आधी सीन्स मध्ये काय दाखवणार? एम ची व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल नाहीये, कुठंच अवेलेबल नाही. एम इज इक्वल टू अगोदर, एम इज इक्वल टू अगोदर काय दाखवावं लागेल तुम्हाला? ओबी बार. म्हणून मी एम इज इक्वल टू ओबी बार ठेवतो आणि एम बार इज इक्वल टू ओबी बार ची व्हॅल्यू कुठून मिळवलो? सेकंड वरनं काय घेतलो? T2 बी बार फ्रॉम सेकंड. इथं लिहिताना फ्रॉम फर्स्ट व्यवस्थित आलं पाहिजे. कसं आहे, आपण जेव्हा बोर्ड एक्झाम देतो त्यावेळेस प्रत्येक स्टेप सीन्सचा पार्ट, फॉर्म्युलेटेड पार्ट बघितला जातो मित्रांनो. म्हणून हा पार्ट तुम्हाला आला पाहिजे. चला, इज इक्वल टू ओएम बार ला ओएम बार, देयरफॉर ओएम बार इज इक्वल टू T1 ए बार प्लस T2 बी बार. याला बॉक्स करून ठेवतो, याला नाव देतो फोर्थ वन इक्वेशन. आता मी कोणाच्या मागे लागणार? कळलं असेल, आर बार. ओपी बारच्या मागे लागणार, आर बारचं इक्वेशन काढणार. पण ट्रायंगल कोणता येईल? ट्रायंगल कोणता येईल बघा मित्रांनो, कोणता ट्रायंगल येईल? इन ट्रायंगल ओ एम पी बाय ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन. बस मुद्दा संपला. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन काय आहे ते आपण आता बघितलो. सारख्या दोन डायरेक्शनची सम. सारख्या दोन डायरेक्शनची सम काय आहे? कोणते कोणते सारख्या दोन? सिरीज मधल्या ओ कडून एम कडे, एम कडून पी कडे, म्हणजे ह्या दोघांची सम म्हणजे तिसरी ओपी बार. यस, ओ एम बार प्लस एम पी बार इज इक्वल टू ओपी बार. झाला ट्रायंगल लॉ. पण मित्रांनो, ओ एम बार ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 4 वरनं घेऊ शकतो आपण. फ्रॉम 4 सीन्स म्हणून काय म्हणता येईल आपल्याला? ओ एम बार इज इक्वल टू T1 ए बार प्लस T2 बी बार. पण बट
एमपी बारची व्हॅल्यू ना आपल्या एक्सप्लेनेशन मध्ये एवढीच घेतलो नव्हतो, बाकीचे सगळे यूज केलं होतं, म्हणून तर ते इरेज केलं, मिटवलं. एवढीच व्हॅल्यू आहे ओसी बारची. एमपी ची व्हॅल्यू म्हणजेच कुणाची व्हॅल्यू घेता येते, ओसीची. पण केव्हा इंटरनल प्लेन दाखवतो असं म्हणलो होतो, जेव्हा सीपी जॉईंट करून. बघा मधला कॉर्नर मी इथं कॅमेरा समोर आहे, परंतु तुम्ही तुमच्या घरी ज्या कोण्या रूम मध्ये बसला, वरचे कॉर्नर जोडलं आणि एक लाईन ड्रॉ केली, खालचे कॉर्नर जोडले, एक लाईन ड्रॉ केली आणि आजूबाजूचे दोन एजेस, हे 4 एजेस मिळून एक प्लेन तयार व्हायला. याचा अर्थ बघा, COMP कळते का? COMP हा एक प्लेन आहे. मला एवढंच समजावून सांगायचंय, एवढीच गोष्ट पटवायची आहे तुम्हाला. पटवायला एमपी ची किंमत म्हणजे ओसी ची किंमत. का बरं? अहो ते एक प्लेन आहे, अपोजिट साइड, अपोजिट वेक्टर्स आर कॉन्ग्रुएंट ऑफ द प्लेन. म्हणून एमपी इज इक्वल टू ओसी बार when to join CP formed plane काय म्हणता येईल, OMPC. कसंही नाव लिहा, कोणीही पॉइंट पासून तुम्ही स्टार्ट करू शकता. म्हणून एमपी ची किंमत म्हणजे ओसीची अवेलेबल आहे. therefore MP बार इज इक्वल टू ओसी. ओसीची व्हॅल्यू T3C बार. कळलं ना मित्रांनो? कळतंय ना? समजायलंय? थोडं वास्ट वाटेल, पण कालचा जर थेरम तुमचा ढगाढग असेल, हे बघा असे अंगठे यायले. बरेच विद्यार्थी काहीच कंप्लेंट द्यायला तयार नाहीत. एक 4 ते 5 स्टुडंट, भरपूर मला आणखी नाही 2-3 ग्रुप वर मी हे बोलायलो. 2-3 ग्रुपच्या थ्रू मला हे कळायला लागले की बरेच विद्यार्थी नक्की व्ह्यू द्यायले. हे व्ह्यू द्यायलेत म्हणजे हे दिलेलं लेक्चर, पाठवलेला लेक्चर बघत जा. नक्कीच काही ना काहीतरी कमेंट्स द्या. कळत नसेल तर मी इकडे राहील मेहनत करत, तुम्ही तिकडे राहाल. तुम्हाला काही कळत नसेल थोडासा, मला पुन्हा नंतर तुम्हाला पण आणि मला पण खूप जड जाईल मित्रांनो. त्याच्यासाठी तर ही व्हॅल्यू इथं ठेवून टाकूत आणि ही व्हॅल्यू इथं ठेवून टाकूत. कोणती? एक ही व्हॅल्यू ठेवायची मला आणि एक ही व्हॅल्यू ठेवायची इथं. चला ठेवतो बघा. आता हा जो पॉइंट आहे, OM बार ची व्हॅल्यू T1A बार प्लस T2B बार प्लस MP बार ची व्हॅल्यू T3C bar is equal to OP bar. Since OP bar is equal to what we have considered there at first, R bar लिहून टाकू आपण आता. म्हणून T1A bar plus T2B bar plus T3C bar is equal to R bar. मित्रांनो, ह्या दोन थेरम पैकी हॅन्स फ्रूट, दोन थेरम पैकी नक्कीच एक थेरम नक्की एक्झामला येईल. तरी पण मी रोजचे रोज आतापर्यंतचा हे चौथा लेक्चर आहे आपला. ह्या चौथ्या लेक्चर मध्ये कोप्लॅनरिटीचे दोन्ही भाग मी क्लिअर केलो, एक थर्ड वन मध्ये, एक फोर्थ वन लेक्चर मध्ये. म्हणून आपला थिओरिटिकल फर्स्ट वन पार्ट काहीच राहिलेला नाही, थोडा सुद्धा नाही. प्रत्येक भाग मी क्लिअर केलेला आहे. म्हणून थोडाफार काहीतरी एकदम शुल्लक भाग आहे, तो भाग उद्याच्या लेक्चर मध्ये होईल. परत आता उद्यापासून मात्र किंवा परवापासून आपले न्यूमेरिकल्स चालू होतील. न्यूमेरिकल्स घेण्याचा ढंग कुछ और आहे आपल्या YouTube चॅनल वरतीच. पण आपण जसं रेग्युलर पिरियड मध्ये घेतो लाईव्ह मध्ये, तुमच्या समोर जेव्हा मी शिकवत होतो ते एक प्रॉब्लेम घेणार, एक शिकवणार. त्याच्यात आज इथं कसं कंट्रोल करायचंय की जसं मी म्हणायलो, कालचा लेक्चर थोडासा मोठा होता, आज मोठा नाही होऊ देणार. या ठिकाणी आपण थांबणार. प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रिव्हियस लेक्चर बघितल्याशिवाय पुढचं लेक्चर ओपन नका करू. काही कारणास्तव ओपन करणं होत नाही, स्टडी करणं होत नाही, आपल्याला थोडंसं खाऊन पिऊन झोपायची सवय लागलेली असते. वैसा नहीं करना चाहिए, मगर वैसा हो गया. वो बात अपने को सबको समझ में आ रही है, मगर वह लेक्चर देखने के लिए, नया आने वाला लेक्चर देखने के लिए बी केयरफुल.
previous lecture it must be for yourself, then you can understand the new lecture front of you. okay, या ठिकाणी आपण थांबणार आहोत. आणखी कुणाला काही डाऊट कन्सेप्ट काही असतील तर वेळेचे वेळी काल मला वाटते दोघा चौघांचे फोन पण आलेले होते, छान वाटलं. तर त्यांचा काय आहे सर थोडासा फोकस करा. तुम्ही तुमच्या मोबाईल वरती जर समजा ब्राईटनेस वाढवून जरी बघितलात, पण आज मला असं वाटते रोजचे रोज आपल्यामध्ये जे ब्राईटनेस बद्दल आहे मी नक्की त्याच्यामध्ये पूर्तता करायला हे दिसायला लागलेलं आहे सगळ्यांना. कसलीच कंप्लेंट नसावी बहुतेक दिसण्याबद्दलची. फक्त राहिला प्रश्न माझ्या चेहऱ्याचा. माझा चेहरा काय तुम्ही रोज बघितलेलाच आहात, पण काही विद्यार्थी नवीन नवीन पण जॉईंट आहेत. भरपूर विद्यार्थ्यांचे फोन वगैरे यायले, तर मला खूप आनंद होतोय. म्हणून तुम्ही सर्वच विद्यार्थ्यांनी जर समजा बोलायची इच्छा असेल, मी आणखी 10व्या लेक्चर पासून किंवा 12व्या लेक्चर पासून मी माझा स्वतःचा नंबर पण YouTube चॅनल वरती स्प्रेड करणार आहे. आणि हे केलेला स्प्रेड तुम्ही तुमच्या टायमिंग नुसार फोन करा. एकदाच जर सर्वच जण फोन करू लागले तर मला सगळ्यांना बोलणं पण पॉसिबल नाही होऊ शकणार. तरी मित्रांनो, अभ्यासाकडे आता दुर्लक्ष करण्याची वेळ राहिलेली नाही. सगळं काही संपून टाका. जागच्या जागी काही न्यूज जरी कानावर आल्या, हे एवढे एवढे कोरोना सगळ्या न्यूज हे स्प्रेड होणाऱ्या आहेत, ते थोडे पॉवरफुली वाटायले. आज सध्याला तेच क्लायमेट आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. आज आपला मेन मुद्दा आपलं लाईफ हे आहे. म्हणून माझ्या मते नक्कीच 15 तारखेपासून फिजिक्सचे पण लेक्चर्स ऑन होतील. ज्यांच्या ज्यांच्या YouTube वरती मिळतील ते बघू शकतात. आणि जरी काही अडचणी असतील तरी कमेंट्स देऊ शकता. आणि अशा पद्धतीनं आपण आजचा लेक्चर थांबूया. बाय बाय.